मिक्सरने एक करून घेते. ज्वारी कशी आली खतरनाक मध्ये, तर पाणी दिल्यापासून मस्तपैकी आली बरं का. बघा मग आमची ज्वारी कशी आली खतरनाक मध्ये, तर पाणी दिल्यापासून मस्तपैकी आली बरं का. इकडं बघा कशी आली, परत ह्या साईडला बघा कशी आली, भरकून आली. तर माझ्या लेवल आली बघा, लेवल म्हणजे थोडी लेवल कमीच आहे, छाती लेवल काय थोडं कमर लेवल आली ज्वारी. तर म्हणलं सकाळ सकाळ चक्कर मारून या, नाश्ता केला मस्तपैकी, पोहे नाश्ता केला. मम्मी बसली आपली घरी शिलाई काम करत. स्नेहल आहे बघा जयंतीमध्ये. तर मी आलतो रानामध्ये, मला काम आहे रानाचं, आणि मला आता जायचं अजून एकदा बँकेत, कारण की बँकेत आहे काम माझं, डॉक्युमेंटची कामं राहिले थोडी, तर त्यासाठी मी जाणार आहे. तर तुम्ही ज्वारी बघून घ्या कशी आली कशी नाही, कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला, ज्वारी कशी वाटते. हे बघू शकता ज्वारी. तर कोणी तुमच्या भागा साईडला ज्वारी लावली असेल नक्की सांगा मला कमेंट करून. आणि कालचा व्हिडिओ कोणी बघितला नक्की सांगा. बाजार तळ घरी आलो तर मम्मीचा अजून स्वयंपाक काय झाला नाही बरं का, अजून चालू आहे. काय चालू आहे? स्वयंपाक तर चालू आहे. इकडं कशाची भाजी केली? बटाट्याची. सोयाबीन तुझ्या आवडीची. होय, मला कधी आवडतं. तूच म्हणला सोयाबीन कर. होय. तर तुम्हाला सांगतो आता किती वाजलेत दाखवतो. तर हिचा स्वयंपाक चालू आहे सकाळपासून. सकाळी पोहे खाऊन गेलतो मी बँकेमध्ये. तर इथं बघा वाजले 2 वाजले मम्मी, 2 वाजले 2. हा कपडे शिवायचं गिराईक होतं मला, मग काय करतो. हा मग काय करतो, सुट्टी जाऊन बसली तिकडं. होय. मग काय मम्मी आता बनवायला लागली स्वयंपाक. तर मम्मी बनवणार आहे, काय बनवणार आहे मम्मी? कढी भात. कढी भात. तर कढी भात बनवणार आहे. तर इकडे बहुतेक भात शिजवाय टाकलाय. भात टाकला शिजायला. कुठं टाकलं? मला कुकरचा भात आवडत नाही, मला असं पातेल्यातला आवडतो. असं आहे का? काय फरक असतं का? मला आवडतो पातेल्यातलाच भात. अगं पण म्हणजे टेस्ट काय बदल असतो का? असतो की मग काय असते. खाल्ल्यानंतर हा खाल्ल्यानंतर कळण की. असं आहे का? ताक आपल्याला आजीबाईने आणून दिलंय. आजीबाईने आणून दिलं काय? हो, तर मस्तपैकी हे असन, म्हशीच असन, म्हशीचं गावरान गावरान म्हशीचं. गावरान म्हशीचं. आपल्या गावाकडे काय पण गावरान म्हशी. तिकडं काय म्हणलं आता, तिकडं मोबाईल आणावं म्हणलं. काय आहे ते? दूध आहे, दूध तापवलंय. दूध तापवलं बघा, सकाळी दूध आलं तापवलं. सकाळी दूध. तर इकडं तिने सामग्री घेतली, काय म्हणते त्याला, मिरची, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, हे सगळं बारीक करायचं मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. वाटून घ्यायचं. सुटीला शिकवलं का नाही? मग काय सुट्टीला आवडत नाही कढी. कढी कढी खातच नाही ती, खातच नाही, आवडतच नाही. आवडत नाही. तर आज बनवते बघा मस्तपैकी. त्या दिवशी काय एवढी व्यवस्थित त्यांनी त्या रेसिपी, दिवशी आंबट नव्हती. त्या दिवशी नव्हती आंबट आहे का नाही? त्या दिवशी नव्हती एवढी व्यवस्थित ताक आंबट असलं तर कढी चांगली होती. आहे का नाही? त्या दिवशी व्यवस्थित नाही लागले एवढे. तर मस्तपैकी आज थांब लावून का ते काय फिरताय वय तेव्हा. हा चला आज मस्तपैकी गरमागरम कढी. गावाकडं असलं ना गरम गरम काय पण फ्रेश भेटतं, फ्रेश. शहरात काय असतं, कधी आज निघालेलं उद्या भेटतं, आणि ती म्हणतात फ्रेश आहे, आणि ते 2-3 दिवस चालतं. कशात 2-3 दिवस चालतं तेव्हा? नाही चालत. माझी शाळा बरं का कुठं कुठं झाली तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो. होय मम्मी, आम्ही बाहेर होतो आहे का नाही आधी. मग काय आमचे फादर होते कसल्या जॉबला ते पण उद्या सांगणार, आज नाही. आज फक्त कढी भात याची रेसिपी तुम्हाला दाखवतो मम्मीने कशी करते. पप्पाने आपल्याला लय फिरवलंय, कुठं कुठं फिरवलंय, मग काय कुठं पण फिरवलंय. आमच्या घरात किती मेंबर होते, मी असं करतोय असं नाही. फिरवा. किती पळी तेल? 1-1.5 पळी. 1-1.5 पळी मस्तपैकी. लय बनवशील दोघंच आहे खायला पण. उद्या शिळी छान लागते. शेळी चांगली लागते. हॉटेलला शेळीच खाऊ घालतात आपल्याला, शिळी कढी चांगली लागते. आहे का नाही? ताजीपेक्षा शिळी चांगली. मोहरी, काय मोहरी टाकली का यात? जिरे. जसं लागत तसं टाकायचं का?
जिरी टाकून घेतली, मोहरी, इथं मोहरी, जिरी, तेल आणि अजून काय टाकते? कढीपत्ता, झालंच होय. हळद, अजून बरंच एक सांग. किती किती टाकायला लागतं ते? हळद किती टाकते? नाही तर लय पिवळं व्हायचं की. उद्या जाऊ मग आपण राहणार, तुला बी जेवायला बघितलं नाही पण. बघितले नाही की आपण पाणी दिल्यापासून गेलोच नाही. मी गेलतो की आज. होय. तू मी रील्स काढली की तिथं. होय. माझी रीलची आय डी मध्ये स्नेहलची बिन माझी बी आय डी एकच आहे. सागर लोंढे ही आय डी आहे. त्या आय डीला जाऊन नक्की बघा. आणि आपण यूट्यूबला आणि फेसबुकला पण टाकतो तीच. चालेल सगळं सामग्री तिथं सगळं टाकून घेतलं की. त्यात काय फक्त पाणीच. किती मिनिटात कढी तयार? 5 मिनिटात. किती? 5 मिनिटात. 5 मिनिटात कढी रेडी. गावरान म्हशीची ताकाची कढी. तू त्या दिवशी तर विकत आणलं. नाही तर विकत आणलं होतं त्यामुळे मला चव लागली नाही. विकायच्या ताकाला आंबटपणा नसतो. हां. आता इथं मस्तपैकी आपलं मिश्रण एक करून घेते. एक जीव आहे नाही. हे फिल्टरचं काय झालंय ते आमचं खराब झालंय. काय झालंय का फिल्टरचं? पाणी ओढायचं, ती मोटर खराब झाली. मोटर नाही, ते मोटर मधली जाळी असते ती खराब झाली. मग किती घट्ट आहे बघितलं का? त्याच्यात काहीच टाकायची गरज लागत नाही. बस का? बस बस थोडं राहू दे एखादा गालास प्यायला मला. तुला आवडतं का? मग काय मला आवडतं. रेडी आहे म्हैस आहे. थोड्या वेळा आरती होईल. आता 5 मिनिटात कढी रेडी आहे की नाही. चला सांगतो मग गावरान टेस्ट चव. कोणी कोणी गावरान करून खाल्ले असतात त्यांना माहिती आहे टेस्ट कशी लागते. ना असं विकतचे घेतल्यानंतर टेस्ट कशी लागते, कशात आंबटपणा जास्त असतो. आता बघा कढी झाली बघा. इकडे बघू शकताय अशी मस्तपैकी कढी झाली. आता मम्मीने घेतलंय जेवायला. इकडं मला पण वाढलंय जेवायला. आम्ही बसलो आता जेवायला. कढीची टेस्ट तुम्हाला सांगतो. तर थोड्या वेळानं जेवण केलं सांगायचं. होय. आणि इकडं पिक्चर लागलाय बघा बोळो आहे की नाही. किती वर्षाचा पिक्चर आहे तुलाच नाही का माहित. तर चला आम्ही जेवण करून घेतो. कढीच झाली. कढीचा वास तर आताच मस्तपैकी येते आहे का नाही. चांगले झाले असतात. चांगली झाली. तर चला मम्मीची रेसिपी कोणाकोणाला समजली नक्की सांग. होय मम्मी.